कौन्तेय एहि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते. माझं काही चुकतंय का? बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखम् स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. एहि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः शक्नोति हैव यः सोढुम् प्राक्शरीरविमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः योऽन्तः सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं निर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः. यतीनाय यतीनायतचेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्. स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यान् चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसन्न्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि बोल माताजी. हरी बोल माताजी. खूप छान. हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या उपक्रमात आज आपण 5व्या दिवशी भेटतोय. अध्याय 5वा कर्म संन्यास योग किंवा कृष्ण भावना भावित कर्म या अध्यायाचं आपण अध्ययन करणार आहोत. आपण सुरुवात प्रथम मंगलाचरणने करूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी
वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला एवढ्या साध्या आणि सोप्या शब्दामध्ये भगवद्गीता समजावून सांगितली। श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मॅंगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम। अन्वया माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली। आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते। टेक्निकल टीमचे धन्यवाद देते। तसेच वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या प्रतिभा माताजी, मंजिरी माताजी, सायली माताजी सर्वांना प्रणाम करते। उपस्थित सर्व भक्तजनांना प्रणाम करते आणि आजच्या वर्गाला सुरुवात करते। आज आपण अध्याय 5वा बघतोय, कर्मसन्यास योग। तर हा जो अध्याय आहे ना, अध्याय 5वा, ह्याला तिसऱ्या अध्यायाचा विस्तार म्हणतात। तिसऱ्या अध्यायाचं नाव आठवतंय का कोणाला? सांख्य नाही, तो दुसरा होता। तो दुसरा तिसरा अध्याय होता कर्मयोग। तर हा अध्याय जो आहे ना, कर्मयोगाचा विस्तार म्हटला जातो। कारण का की कर्मयोगाबद्दल अधिक ज्ञान आपल्याला या अध्यायामध्ये मिळतं। निष्काम कर्माबद्दल आपल्याला कृष्ण ज्ञान सांगतात। आपण बघू आता। सर्वात प्रथम आपण श्री श्री राधा गोविंद यांच्या चरणी साष्टांग प्रणाम करूया। आपल्याला कृष्ण भक्ती प्राप्त होवो म्हणून आपण आशीर्वाद घेऊया त्यांचे। कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्या समोर एवढ्या सोप्या शब्दामध्ये भगवद्गीता ठेवली नसती तर आपण हे अध्ययन करू शकलो नसतो। आता अध्याय 4, कालचा अध्याय होता ज्ञानयोग। तर ह्याच्यामध्ये आपण काय शिकलो ह्याचा थोडीशी उजळणी करून आजच्या अध्यायाकडे वळू। तर कालच्या अध्यायामध्ये सर्वात प्रथम कृष्णांनी आपल्याला भगवद्गीतेचा इतिहास सांगितला। त्यामध्ये आपण जाणून घेतलं की 120 दशलक्ष वर्षांच्या पूर्वी हे ज्ञान कृष्णांनी सूर्यदेव विवस्वानला दिलं होतं। त्यानंतर 20 लाख वर्षांच्या पूर्वी भगवद्गीतेचं ज्ञान पृथ्वीवरती आलं। नंतर कृष्णांनी आपल्याला 4 संप्रदायांच्या बद्दल सांगितलं। ब्रह्म गौडीय वैष्णव संप्रदाय, स्त्री संप्रदाय, त्याच्यानंतर रुद्र संप्रदाय आणि कुमार संप्रदाय। आणि हे ज्ञान जे आहे, हे दिव्य ज्ञान आपल्याला या 4 पैकी कुठल्याही एका संप्रदायातून आपण घेऊ शकतो। जे गुरु शिष्य परंपरेद्वारे आलेले आहेत, अशा गुरूंकडून आपण हे ज्ञान निश्चित घेऊ शकतो, जे आपल्यामध्ये यथार्थ परिवर्तन घडवून आणू शकतो। मग कृष्णांनी आपल्याला त्यांच्यातले आणि आपल्यातले भेद सांगितले। जसं की आता कृष्णांचं शरीर आपण कसं म्हटलं की आध्यात्मिक आहे आणि शाश्वत आहे। आपलं शरीर भौतिक आहे आणि नश्वर आहे। मग कृष्ण आणि त्यांचं शरीर आणि आत्मा हे वेगळं नाहीये। आपलं कसं आहे, आपलं शरीर आणि आत्मा हे वेगळं आहे। कृष्ण हे अजन्म आहेत, त्यांचा जन्म मृत्यूच्या ह्याच्यामध्ये ते नाहीये, चक्रामध्ये नाहीयेत। ते प्रगट होतात, अवतार घेतात, त्यांचं कार्य संपलं, लीला संपले की ते गोलोकधामामध्ये परत जातात। आपण कसं असतो, जन्म मृत्यूच्या चक्राने बद्ध असतो आणि त्यामुळे आपल्याला जन्म घ्यावा लागतो, कर्माच्या प्रतिक्रियेने बद्ध असतो। आणि कृष्ण कर्माच्या प्रतिक्रियेने पण बद्ध नसतात। त्यानंतर आपण वर्णाश्रम विभागणी बघितली, ज्याच्यामध्ये आपण समजून घेतलं की ही जी विभागणी आहे, गुण आणि कर्म ह्या विभागाप्रमाणे होते, या गुणांप्रमाणे होते ही विभागणी, जन्माप्रमाणे होत नाही। आणि सगळ्यात शेवटी आपण बघितलं की कर्माची माहिती कृष्णांनी दिली। कर्म, अकर्म आणि विकर्म ह्यातला फरक समजून घेतला आणि गुरूंचं महत्व जाणून घेतलं की गुरूंची विनम्रपणे आपण जिज्ञासा ठेवून विनम्रपणे प्रश्न विचारून सेवा करत त्यांच्याकडून हे सत्य जाणून घेतलं पाहिजे। कारण त्यांनी हे सत्य ऑलरेडी जाणलेलं आहे। त्यांनी तत्वदर्शिना असा शब्द होता, त्यांनी हे तत्व जाणलेलं आहे। तर विनम्र भाव आणि सेवाभाव हा गुरूंकडे हवा। आता आपण अध्याय 5व्याकडे वळतोय।
आता आजच्या अध्यायाची सुरुवात पण अर्जुनाच्या गोंधळाने होते आहे. अर्जुनाला काही प्रश्न आहेत, त्यावरती तो कृष्णांना आता अजून स्पष्टीकरण विचारणार आहे. आता अर्जुनाचा पहिला प्रश्न काय आहे की कर्माचा संन्यास घेऊ की मी त्याग करू. मग कृष्ण उत्तर देतात त्याला की कर्म संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. त्यानंतर निष्काम कर्म केल्याने आपण कर्मबंधनातून मुक्त होतो असं कृष्णांनी आपल्याला या अध्यायामध्ये सांगितलंय. निष्काम कर्माबद्दलचं अधिक सखोल ज्ञान आपल्याला या अध्यायामध्ये मिळतं, म्हणूनच याला कर्मयोगचा विस्तार असं म्हणतात या अध्यायाला. आणि सगळ्यात शेवटी आपण शांती सूत्र शिकणार आहोत. तर आपण बघू आता. आता कर्मसन्यास ह्या अध्यायामध्ये जो कर्मसन्यास असा जो शब्द आहे ना, त्याचा अर्थ काय आहे की बाहेरून कर्म करायची आहेत, पण आतून आपली मनोवृत्ती कशी पाहिजे, तर त्या कर्माबद्दल आपल्याला अनासक्ती पाहिजे. जे कर्म करतोय ना ते ज्ञानाने करायचंय आणि त्याच्यामध्ये एक अलिप्तता आपल्याला ठेवली पाहिजे. स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी न करता आपण कृष्णांना अर्पण करून त्यांच्या आनंदासाठी आपल्याला कर्म केली पाहिजे. त्यामुळे आपल्याला फळांची अपेक्षा ठेवली नाही पाहिजे. फळाकडे आपण अनासक्त झालं पाहिजे. ह्याला कर्मसन्यास म्हटलेलं आहे. कर्म न करणं म्हणजे कर्मसन्यास नाही. हा आपण फरक समजून घेऊया. ठीक आहे. आता आज वाचणार का श्लोक कोणी? निर्मला माताजी. वाचू ताई मी? हो वाचा वाचा. आणि मंजिरी माताजी अनुवाद. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संससि यच्छ्रेययतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता. आता तुम्ही कृपया मला निश्चितपणे सांगाल की या दोघांपैकी कोणता अधिक फायदेशीर आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे बघा श्लोकामध्ये कसं आहे, गुरूंनी आपल्याला काही ज्ञान दिलं पण आपल्याला नीट समजलं नाही, तर त्यावेळी मात्र आपण लक्ष दिलं नाही. मग जेव्हा ते ज्ञान आपल्याला वापरण्याची वेळ येते तेव्हा आपला गोंधळ होतो. तो जो चांगला शिष्य असतो ना, तो काय करतो, गुरूंकडून आपल्याला न समजलेल्या ज्ञानाबद्दल लगेच समजून घेतो, परत विचारतो, प्रश्न विचारतो आणि अधिक स्पष्टीकरण घेतो. त्या दृष्टीने आपल्याला ते ज्ञान आता वापरता येतं पुढे. आता इथे कृष्णांना अर्जुन प्रश्न विचारतोय की सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करायला सांगता आणि मग तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा पण करता, तर मी नेमकं काय करू, माझा गोंधळ आहे, मला आता अजून तुम्ही स्पष्टपणे करून सांगा. आपण बघू इथे काय पुढे आता अर्जुनाला मार्गदर्शन मिळतंय ते. आता इथे ना कृष्णांच्या अर्जुनाची कारणं दिली आहेत बघा. पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी जी कारणं दिली होती युद्ध न करायची, आपण थोडीशी उजळणी करूया त्यांची. पहिलं कारण होतं तो म्हणतो दया किंवा करुणा. हे सर्व माझे नातेवाईक आहेत, माझे स्वजन आहेत आणि ह्यांच्या प्रती मला दयेचा भाव आहे. मी काही ह्यांना मारू शकत नाही युद्धामध्ये. तर त्यावेळेला कृष्ण त्याला आत्म्याचं ज्ञान देतात, त्याला समजवतात की शरीर कसं आहे, हे वस्त्रासारखं आहे पण आत्मा शाश्वत आहे. शरीर जीर्ण झालं की आत्मा स्थलांतर करतो आणि त्या शरीराचा तू शोक करू नकोस कारण ते नश्वर आहे. अर्जुनाचं दुसरं कारण होतं की मला आनंद नाही ह्या माझ्या नातलगांना मारण्यामध्ये. उद्या मला राज्य जरी मिळालं तरी ह्यांच्याशिवाय तो विजयोत्सव मी साजरा करू शकणार नाही. तर त्यावेळेला कृष्णांनी त्याला कर्मकांड सांगितलं होतं की तू युद्धात मृत्यू पावला, स्वर्ग लोकाची प्राप्ती होईल तुला आणि जिंकलास तर तुला राज्य मिळेल, सम्राट होशील तू, तर आनंदाचं कारण नाही असं नाही, तुला आनंदच आनंद आहे. मग तिसरं कारण अर्जुनाने दिलं होतं की गुरुजन नातेवाईक यांची हत्या करणं हे पाप आहे. युद्धात मला अनेकांची हत्या करावी लागेल आणि म्हणून मला युद्ध करायचं नाही. त्याला कृष्णांनी त्याला ज्ञान दिलं की माझ्या आज्ञेचं पालन करतोयस तू युद्ध करताना, माझ्या भक्तीमध्ये हे कार्य करतोयस, त्यामुळे तुला पाप लागणार नाही. इथे कृष्णांनी त्याला बुद्धियोग किंवा भक्तियोगाचं ज्ञान दिलं होतं. मग शेवटचा प्रश्न होता त्याचा कौटुंबिक परंपरा किंवा पारिवारिक परंपरा नष्ट होतील. त्यावर कृष्णांनी त्याला ज्ञान दिलं होतं की तू जर का तुझं कर्तव्य केलंस, तू क्षत्रिय आहेस, तुझं युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे, तर जेव्हा तू तुझं कर्तव्य पार पाडशील तेव्हा इतरही सामान्य जन तुझं अनुसरण करतील आणि प्रत्येक जण जेव्हा आपापली कर्तव्य पार पाडेल तेव्हा समाजामध्ये, राज्यामध्ये सर्वत्र सुखशांती नांदेल. आता आपण पुढे बघू. आता अर्जुनाचा गोंधळ का होतोय याची इथे जरा उत्तरं आपल्याला दिलेली आहेत. आता तिसऱ्या अध्यायामध्ये कृष्ण म्हणाले होते अर्जुनाला
की ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे त्याला कोणतेही कर्तव्य उरत नाही. मग अर्जुनाला वाटतं की जर का मला माझं कर्तव्य करायचं नसेल, म्हणजे मला युद्ध करायचं नसेल, तर मला आत्मसाक्षात्कार करून घ्यायला हवा. आणि लगेच पुढच्या श्लोकामध्ये 18व्या श्लोकामध्ये कृष्ण काय म्हणतात की जो आत्मसाक्षात्कारी असतो तो कृष्णांबरोबर जोडलेला असतो. त्याला इतर सजीवांच्या वर अवलंबून राहण्याची गरज नसते, कारण तो कृष्णांबरोबर पूर्णपणे जोडलेला असल्याने त्याने त्याचं कर्तव्य केलं नाही तरी चालतं. आता हे ऐकल्यावरती अर्जुनाला काय वाटतं की मला माझं कर्तव्य तर करायचं नाहीये, पण त्याला पटलेलं नाहीये अजूनही की कृष्ण जे ज्ञान देत आहेत की युद्ध मला केलं पाहिजे हे पटलेलं नाहीये. तो अजूनही सबबी शोधतोय. म्हणून तो काय म्हणतो कृष्णांना, आता मी आत्मसाक्षात्कार करून घेईन पण मी काही युद्ध करणार नाही. आता 4थ्या अध्यायामधले 2 श्लोक आहेत ज्याचाही परिणाम त्या अर्जुनाचा गोंधळ होण्यावरती झालेला आहे. हा 33वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये कृष्ण इथे अर्जुनाला म्हणालेले आहेत की सर्व कर्मयज्ञाचा अंत दिव्य ज्ञानामध्ये होतो. काय म्हटलेलं आहे? सर्व दिव्य यज्ञांचा अंत दिव्य ज्ञानामध्ये होतो. आता ह्याचा आपण जरा थोडस समजून घेऊया म्हणजे आपल्याला ते सोपं पडेल. याचा अर्थ काय आहे? आता त्याग म्हणजे आपण यज्ञ म्हटलेला आहे आणि त्याग केल्याने काय होतं तर दिव्य ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे काही हा त्याग अनेक प्रकारचा असू शकतो. इथे आपल्याला तात्पर्यामध्ये श्रीला प्रभुपाद हे समजावून सांगतात की काही लोक पैसे दान करतात, त्याला द्रव्य यज्ञ असं म्हटलेलं आहे. मोठे मोठे बिझनेसमॅन असतात ते अनेक प्रकारचा द्रव्य यज्ञ करताना आपल्याला दिसतात. टाटा आहेत, रिलायन्स आहेत, ते शाळा उघडतात, हॉस्पिटल्स उघडतात, अन्नदान करतात, पैशाच्या रूपाने ते समाजाची मदत करतात. किंवा काही लोकांना वाटत असतं की आपल्याला स्वर्ग लोक, उच्च लोक यांची प्राप्ती व्हावी, यासाठी काही लोक कडक चातुर्मास वगैरे असं व्रत करतात. मग त्यावेळेला ते जमिनीवर झोपतात, काही पदार्थ खाणं वर्ज्य करतात किंवा एक वेळच जेवतात, घरातील सुखसोयींचा काही त्याग करतात इत्यादी. ह्याला तपोमय यज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि काही लोकांना सिद्धी प्राप्त करून घेण्याची इच्छा असते, जे अष्टांग योगी वगैरे असतात त्यांना, मग ते त्या प्रकारचा यज्ञ करतात. किंवा काही जण स्वाध्याय यज्ञ करतात, वेद, उपनिषद, भगवद्गीता यांची पारायण ते करतात. मग ज्या वेळेला ते अशा गोष्टी करतात, पारायण वगैरे धार्मिक ग्रंथाची, त्यावेळेला ते कथा, कादंबऱ्या इत्यादी साहित्य वाचण्याचा त्याग करतात. किंवा काही लोक पायी यात्रेला जातात. तर हे सर्व त्याग मानलेले आहेत. आता कृष्ण इथे काय सांगतात की या सर्व त्यागाचा अंत दिव्य ज्ञानामध्ये होतो. आता अर्जुनाला काय वाटतोय की मी कुठलाही यज्ञ जरी केला तरी शेवटी मला दिव्य ज्ञानाचीच प्राप्ती होणार आहे. मग मी काही युद्ध करत नाही, मी ज्ञानच घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आता हे कृष्ण आता त्याला स्पष्टीकरण देणार आहेत. आता हे जे यज्ञ आहेत ना, आपण जे समजून घेतले, द्रव्य यज्ञ आहे, तपोमय यज्ञ आहे, स्वाध्याय यज्ञ आहे, त्याने काय होतं तर आता आपली जी फळाकडे आसक्ती असते, लाभाकडे आसक्ती असते, आपण कर्म करताना कसं बघतो ह्यातून मला काय मिळणार आहे अशा अपेक्षेने करत असतो. तर ही जी आसक्ती असते ना, कुठलंही कर्म केल्यानंतर मला ह्यातून काय प्राप्ती मिळणार आहे ह्याचा सतत विचार केल्याने मन शांत राहत नाही आणि असं अशांत मन ज्ञान पण ग्रहण करू शकत नाही. तर जेव्हा आपण असे हे यज्ञ करतो, द्रव्य यज्ञ म्हणा किंवा स्वाध्याय यज्ञ म्हणा, त्यावेळेला आपलं इंद्रियांवरती कुठेतरी संयमन होतं, नियंत्रण येतं आणि भौतिकाबद्दलची आसक्ती आपली हळूहळू कमी होऊ लागते, ज्याने आपलं मन शांत होतं आणि आपण तयार होतो आता पुढे आध्यात्मिक प्रगतीसाठी. त्यानंतर आता पुढचा श्लोक जो आहे कालच्याच अध्यायामधला 42वा श्लोक आहे. या 42व्या श्लोकाने पण आता अर्जुनाचा गोंधळ झालाय, हाही आपण समजून घेऊया. कालच्या अध्यायातला हा शेवटचा श्लोक आहे. त्याच्यामध्ये इथे अर्जुन समजू शकत नाहीये की कृष्ण जर म्हणतायत की सर्व यज्ञांचा शेवट दिव्य ज्ञानात होणार आहे, तर परत मला कृष्ण असं का सांगतायत की उभा राहा आणि आता युद्ध कर, ज्ञानच घ्यायचंय ना मला, तर मग मी कर्म कशाला करू, मी काही कर्म करत नाही. आता पुढे आपल्याला कृष्ण कसं ज्ञान ह्याला देणार आहेत अर्जुनाला ते आपल्याला समजेल. दुसरा श्लोक माताजी आणि हा त्याचा हा. अनुवाद. श्री भगवानुवाच संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस करा उभौ तयोस्तु कर्म संन्यासात् कर्मयोगो विशिष्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. परमात्म्याने उत्तर दिले, कर्माचा त्याग आणि भक्ती हे दोन्ही मुक्तीसाठी चांगले आहेत, परंतु या दोघांपैकी भक्ती सेवेतील कार्य कर्म त्यागापेक्षा श्रेष्ठ आहे.
हरे हरे कृष्ण. कृष्ण. आता या श्लोकामध्ये बघा सुरुवात श्री भगवान उवाच. कृष्ण बोलतायत. आपण भगवद्गीतेमध्ये समजून घेतलं जिथे कृष्ण बोलतात तिथे भगवान उवाच म्हटलेलं असतं. का म्हटलंय बरं? भगवान शब्दाचा अर्थ आठवतोय का कोणाला? आपण दुसऱ्या अध्यायामध्ये शिकलो होतो. कोणी सांगू शकेल? प्रयत्न करू शकता तुम्ही. भगवान शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला होता बघा. ते हरे 6 कृष्ण माता. गोष्टींमध्ये श्रेष्ठ आहेत. बरं, अजून कोणाला प्रयत्न करायचा आहे? भग म्हणजे ऐश्वर्य आणि वान म्हणजे युक्त म्हणालात. ऐश्वर्याने जो युक्त आहे बरोबर तो भगवान. बरोबर. आणि कुठली ऐश्वर्य आहेत आठवतायत का? 6 ऐश्वर्य आहेत कृष्णांची. त्यातली सौंदर्य, हा सौंदर्य, संपत्ती, प्रसिद्धी, बरोबर. सामर्थ्य, ज्ञान सामर्थ्य, आणि ज्ञान. संन्यास. हा आता कृष्ण भगवान का म्हटलेलं आहे? ही सगळी षड ऐश्वर्य त्यांच्याकडे एकत्रितपणे आणि परिपूर्णतेने आहेत. माणसामध्ये कसं असतं, आंशिक स्वरूपात असू शकतात, परिपूर्णतेने आणि एकत्रित असू नाही शकत. म्हणजे सौंदर्यवान असेल तर तो सामर्थ्यवान नसतो, सामर्थ्यवान असेल तर तो संपत्तीवान नसतो, प्रसिद्ध असेल तर त्याला ज्ञान नसतं. म्हणजे समजलं ना, तर आंशिक स्वरूपात असतात. कृष्णांमध्ये एकत्रितपणे आणि परिपूर्णतेने, म्हणून भगवान. आणि म्हणून इथे श्री भगवान उवाच असं म्हटलंय. आता कृष्ण काय उत्तर देतात की तू कर्माचा त्याग जरी केलास किंवा कर्मयोग जरी केलास तरी दोन्ही प्रकारे तुला माझी प्राप्ती होऊ शकेल. इथे एक त्याग किंवा कर्मसन्यास असं म्हटलेलं आहे. तर कर्मसन्यास म्हणजे भौतिक इच्छांच्या आधारावरती कुठली कर्म करायची नाही, पण जी शास्त्रांमध्ये सांगितलेली आपली कर्तव्य आहे ती करायची. उदाहरणार्थ आता कलियुगामध्ये आपल्याला जप करायला सांगितलंय, ती गोष्ट आपण करत राहायची, ती कर्म करत राहायचे. भौतिक इच्छांच्या आधारावरती कर्म करायची नाहीयेत. याला कर्मसन्यास असं म्हटलेलं आहे. कर्मसन्यास म्हणजे बाहेरून आपण कर्म करायची आहेत, आतून आपली अलिप्तता पाहिजे त्या कर्माच्या फळाच्या बाबतीत. आपण कर्तव्य समजून केली पाहिजेत, कृष्णांच्या आनंदासाठी केली पाहिजेत. आता एक उदाहरण घेऊया म्हणजे आपल्याला अधिक स्पष्ट होईल. एखादा भक्त आहे आणि त्याने भौतिक जगाचा त्याग केलेला आहे. तो हिमालयात गेलाय, तिथे जाऊन आपली राहून साधना करतो आहे. तर तो म्हणतोय की मी भौतिकाचा त्याग केलेला आहे, म्हणजे मी कर्मसन्यास घेतलेला आहे. आणि दुसरं उदाहरण आपण श्रीला प्रभुपादांचं घेऊ शकतो, जे भौतिक जगामध्येच आहे. इथे राहून, भौतिक जगात राहून जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ते कृष्ण भक्तीचा प्रसार करता आहेत, सगळ्यांना जप करण्याचं महत्व पटवून देत आहेत. आणि ते जे काही करतायत ते कृष्णाच्या आनंदासाठी करता आहेत आणि लोकांना कृष्णाच्या जवळ घेऊन जाण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर ते कर्मयोगी झाले. आता ह्या उदाहरणावरून आपल्याला समजतं की तो हिमालयात जाऊन काही न करणं, काम न करणारा, कुठलंही कर्म न करणारा कर्म संन्यासी श्रेष्ठ आहे का कर्मयोगी श्रेष्ठ आहे? तर अर्थात श्रीला प्रभुपाद कर्मयोगी आहेत, ते श्रेष्ठ आहेत. कारण श्रीला प्रभुपादांनी काय केलं, सर्वांना कृष्ण भक्तीचं ज्ञान दिलं, ज्याद्वारे भौतिक जगातून त्यांची सुटका होऊ शकली, जन्म मृत्यूच्या चक्रातून त्यांना मुक्ती मिळाली. तर कृष्णांनी इथे हेच सांगितले, आता तो कर्म संन्यासी आहे तोही प्राप्ती करून घेऊ शकतो, पण कर्मयोगी हा अधिक श्रेष्ठ आहे. आता इथे खरं तर गोंधळ होण्याजोगं काही नाहीये, पण अर्जुनाला काय वाटतंय, कृष्णांनी याबद्दल अजून व्यवस्थित सांगून आपल्याला सगळ्यांना सांगावं, त्यामुळे तो प्रश्न विचारतोय. आता हे समजून घेण्यासाठी ना इथे आपल्याला एक गोष्ट सांगितलीये, तर ती राजा नृगाची गोष्ट आहे, ती आपण ऐकून घेऊया. तर हा जो राजा नृग होता ना, तो ही भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये आलेली गोष्ट आहे. खूप दानशूर राजा म्हणून हा प्रसिद्ध होता आणि व्यवस्थितपणे आपलं राज्य करत असे, प्रजा पण त्याची खूप सुखी होती आणि भूमी दान करत असे, सुवर्ण दान करत असे, ब्राह्मणांना गायी दान करत असे, म्हणून त्याची खूप ख्याती होती. तर एकदा असंच तो ब्राह्मणांना गायी दान करायचं त्याने ठरवलं आणि त्या गायी तो कशा दान करत असे, तर सोन्याने मढवलेल्या रेशमी वस्त्र, वासरांच्या बरोबर तो गायी दान करत असे. तर त्याने एका ब्राह्मणाला बोलवलं आणि गायींचा एक कळप त्याला दान केला. तो ब्राह्मण त्या गायी घेऊन आपल्या रस्त्याने निघून गेला. काही अंतर गेल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या लक्षात आलं की आपल्याला दान घेतलेल्या आपण कळपामधली एक गाय माघारी फिरलेली आहे आणि राजाच्या इतर गायींच्या बरोबर ती आता मिसळलेली आहे. तर आपली गाय ती परत घेण्यासाठी तो ब्राह्मण परत राजाकडे आता येऊ लागला. तोपर्यंत आता राजाने दुसऱ्या ब्राह्मणाला बोलवलं आणि गायींचा एक कळप त्या दुसऱ्या ब्राह्मणाला दान केला. आता जी गाय ही माघारी फिरलेली होती पहिल्या ब्राह्मणाची, ती त्या कळपामधून त्या दुसऱ्या ब्राह्मणाला दान केली गेली. पहिला ब्राह्मण पोचला, राजाला सगळी घटना सांगितली, कशी ती गाय माघारी फिरली आणि आता ती दुसऱ्या ब्राह्मणाला दान केली गेली आहे आणि त्या ब्राह्मणाने ती आपली गाय परत मागितली.
तर राजाने समजून घेतलं, त्या दुसऱ्या ब्राह्मणाला सांगितलं की तुझ्याकडे असलेली ती गाय तू ह्या ब्राह्मणाला परत दे. आता तो दुसरा ब्राह्मण काय ऐकायला तयार होत नाही. तो म्हणतो, राजा तू मला ही गाय दान दिलेली आहेस, तू दान केलेली गोष्ट परत कशी काय मागतोस, हे बरोबर नाही तुझं. तर राजाला पटतं हे. तर राजा म्हणतो, पहिल्या ब्राह्मणाला सांगतो की ठीक आहे, ती आता गाय मी त्या ब्राह्मणाला दान केलेली आहे, या गायीच्या बदल्यात मी तुला अजून काही गायी देतो, तू त्या गायी घेऊन जा. पण तो पहिला ब्राह्मण काय ऐकायला तयार होत नाही. तो म्हणतो, गाय ही मला, राजा तू ही गाय मला दान केलेली आहेस, तू त्या ब्राह्मणाकडून मला ती परत घेऊन दे. आता हे वादविवाद होतच राहतात, ह्याच्यातून काही चर्चेतून निष्कर्ष निघत नाही. शेवटी हे दोन्ही ब्राह्मण अशाच प्रकारे थोडेसे क्रोधित होऊन तिथून निघून जातात. यथावकाश राजाचं वय वाढतं, वृद्ध होतो राजा, आणि काही काळाने त्याचा मृत्यू होतो. आता मृत्यू झाल्यानंतर यमराज त्याला भेटतात. तर त्यावेळेला त्याला सांगतात की तू राजा खूप पुण्यकर्म केलेली आहेस, पण तुझ्या हिश्श्याला एक पापकर्म पण आहे. मग आता तू कसलं फळ भोगणार, पहिलं पापाचं भोगणार की पुण्याचं भोगणार? तर राजा सांगतो, मला पहिलं पापाचं फळ भोगायचंय. तर ठीक आहे यमराज म्हणतात, तुला त्या ब्राह्मणांचा ब्रह्मशाप लाभलेला आहे, तू आता ब्राह्मणांना पुण्य दान पुण्य करून चांगली कर्म करून हे पुण्य कर्म केलेले आहेस, पण त्यांना संतुष्ट करू शकला नाहीस आणि त्याच्यासाठी तुला हे पाप लागलेलं आहे. आता त्याला सरड्याचा जन्म मिळतो ह्या राजाला, आणि तो जंगलामध्ये राहू लागतो. पाण्याच्या शोधार्थ तो एका विहिरीपर्यंत पोहोचतो आणि तिथे पाणी असेल म्हणून तो उडी मारतो. पण विहिरीत त्याला पाणी मिळत नाही, विहीर खोल असते, त्यामुळे तो तिथून बाहेर निघू शकत नाही. आणि त्याला यमराज सांगतात की जरी तुला आता सरड्याचा जन्म मिळाला असला तरी पुढे द्वापर युगामध्ये कृष्णांच्या स्पर्शाने मात्र तुला मुक्ती मिळेल. त्यानंतर इथे कालांतराने द्वापर युगामध्ये कृष्णांची मुलं द्वारकेमध्ये वनविहार करत असतात. तर खेळत खेळत ती जंगलामध्ये पाण्याच्या शोधार्थ जातात. त्यांना ही विहीर दिसते, त्या विहिरीमध्ये पाणी आहे का म्हणून ते वाकून बघतात. तर त्यांना हा खूप मोठा असा एक सरडा दिसतो आणि ते सरड्याला बघून तिथे अचंबित होतात, कारण हा खूप मोठा सरडा असतो. ते त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, पण मुलं लहान असल्यामुळे ते बाहेर नाही काढू शकत त्याला. मग ते महालात जातात, राजमहालामध्ये कृष्णांना सांगतात त्या सरड्याबद्दल. कृष्ण त्रिकालदर्शी आहेत, त्यांना माहिती आहे हा कोण आहे, पण ते मुलाबरोबर येतात आणि वाकतात, वाकून त्या सरड्याला बाहेर काढतात. आता कृष्णांचा स्पर्श झाल्या झाल्या तो सरडा आपल्या मूळ रूपामध्ये येतो, म्हणजे राजा मृगाच्या रूपात येतो, कृष्णांना नमस्कार करतो आणि कृष्ण विचारतात जाणून घेण्यासाठी काय कथा आहे ते विचारतात. तेव्हा ही ती सगळी कथा तो कथन करतो, कसं तो पुण्य करत असे, कसा ब्रह्मशाप त्याला लागला आणि सरड्याचा जन्म घ्यावा लागला. त्यानंतर मग त्याला आता पापाचं फळ त्याने भोगलेलं असतं. आता पुढचं उच्च लोकामध्ये पुण्यकर्माचं फळ भोगण्यासाठी त्याची व्यवस्था केली जाते, अभिमान येतं आणि तो आता उच्च स्वर्ग लोकामध्ये निघून जातो. इथे आपल्याला काय समजायचंय की राजा मृग सकाम कर्म करत असे. सकाम कर्म म्हणजे काय, स्वतःच्या लाभ प्राप्तीच्या इच्छेने केलेलं कर्म म्हणजे सकाम कर्म. आपल्याला काहीतरी फळ प्राप्त व्हावं या हेतूने केलेलं. आता इथे लक्षात घेऊया, आपणही असे सकाम कर्म करत असू, दान धर्म करत असू, गोरगरिबांना अन्नदान करत असू, इथे कुठेही कृष्ण नाही आहेत हा यामध्ये, आपल्याला फळप्राप्तीची इच्छा आहे. तर हे करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी चूक झाली तर आपल्याला त्या कर्माचं फळ भोगावं लागेल. आपण या गोष्टीतून काय शिकलो की आपण दान करू, पुण्यकर्म करू, निष्काम भावनेने आपल्याला केली पाहिजेत. म्हणजे आपल्याला असं म्हटलं पाहिजे की हे माझं मोठं भाग्य आहे की माझं सामर्थ्य आहे कृष्णा, की तुम्ही मला ही शक्ती दिलेली आहे दान करण्याची आणि हे सामर्थ्य मला तुमच्यामुळे मिळालेलं आहे, त्यामुळे मी हे माझं कर्तव्य समजतो आणि तुमच्या आनंदासाठी करतोय. असं म्हटल्याने आपलं कसं होतं, निष्काम भाव होतो कर्माच्या प्रती. आपल्याला लाभ प्राप्तीची इच्छा राहत नाही आणि आपण कर्माच्या बंधनातून, कर्माच्या फळाच्या किंवा प्रतिक्रियेच्या बंधनातून आपण मुक्त होतो. तर या गोष्टीचं हे महत्व आहे. सकाम कर्म करत असताना हे लक्षात ठेवायला पाहिजे. हा, आता वाचता श्लोक माताजी. हो. प्रपंचिकताय हे तर वेगळं आहे ना याच्यातून. हो हो, एकदा सांगा ना, मला लक्षात नाही. सरळ सरळ वाचा माताजी. प्रापंचिकतया बुद्ध्या प्रपंचिकताय बुद्ध्या हरिसंबंधी वस्तुना मुमुक्षुवी परित्यागो वैराग्यम फाल्गु कथ्यते. जय हरे हरे कृष्ण. हरे कृष्ण. मोक्षप्राप्तीसाठी असुसलेले लोक जेव्हा परमात्म्याशी संबंधित गोष्टींचा त्याग करतात व असे मानतात की त्या गोष्टी भौतिक आहेत, तेव्हा त्यांचा त्याग अपूर्ण असे म्हणतात. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. भक्ती रसामृत सिंधू या पुस्तकातून घेतलेला हा श्लोक आहे. समजून घेऊया काय सांगितलंय आपल्याला इथे. त्याग बद्दल जाणून घेण्यासाठी, अधिक जाणून घेण्यासाठी या श्लोकाचा आधार घेतलेला आहे. आता एखाद्या माणसाने ठरवलं की पैसा ना ही माया आहे आणि म्हणून मी काही त्याचा वापर करणार नाही किंवा अगदी कमी वापर करणार, तर ह्याला ना अपूर्ण त्याग असं म्हटलं जातं. आणि ह्याला त्याग म्हणजे काय हे नक्की समजलं नाही असं म्हणूया. आता ह्याच्या उलट एखादा व्यक्ती नोकरी करत असेल, व्यवसाय करत असेल, पैसे कमवतो येतो आणि हे पैसे तो कृष्णांच्या सेवेसाठी वापरतो आहे, म्हणजे पैसा ही माया आहे आणि मी त्याचा वापर करणार नाही असा त्याग न करता या पैशांवरती कृष्णाचा अधिकार आहे, कृष्णांनी मला हे सामर्थ्य दिलं आहे आणि त्यांच्या सेवेसाठी मी हे पैसे वापरतो, हा पूर्ण त्याग झाला. याला श्रीला प्रभुपाद हे पण एक उदाहरण देत असत की ते प्रवचन करत असताना माईकचा वापर करत असत. तर ते म्हणत असे की माईक ही भौतिक गोष्ट आहे, पण मी त्याचा वापर भौतिक ती गोष्ट आहे म्हणून करणार नाही असं करत नाही. त्याचा वापर करून मी सर्वांना कृष्ण कथा सांगतो, भगवद्गीतेचं ज्ञान देतो. त्यामुळे आता माईक हा भौतिक स्वरूप न राहता हाही आध्यात्मिक स्वरूपाचा झालेला आहे. तर हे लक्षात घेऊया आपण. आपण कशा प्रकारे ती गोष्ट वापरतो हे महत्वाचं आहे. आता इथे ना अजून भागवतम मध्ये अजून आपल्या देहाबद्दल पण असं ज्ञान दिलेलं आहे. आता आपला देह, आपण म्हणतो की जेव्हा आपलं शरीर जीर्ण होतं, आत्मा हा शरीर सोडून दुसरा शरीर धारण करतो. मग आता आत्मा जर का शरीर सोडून गेला तर आपला हा देह कोणाचा म्हटला पाहिजे? वडिलांचा, आईचा म्हटला पाहिजे का, ज्यांच्यापासून आपला जन्म होतो? का मृत्यूच्या नंतर आता आपला देह अग्नीला अर्पण केला जातो म्हणून अग्नीचा म्हणायचा? किंवा काहींच्या मध्ये प्रथा असते की ते पशु पक्ष्यांना देह त्यांना खाण्यासाठी सोडतात की त्यांचा म्हणायचा मग? किंवा काहींमध्ये जमिनीमध्ये पुरला जातो तर पृथ्वीचा म्हणायचा? तर इथे त्याच्यावरती मार्गदर्शन केलेलं आहे की देह जो आहे ना आपल्याला कृष्णांपासून मिळालेला आहे. आपली बुद्धी, इंद्रिय यांची सर्व शक्ती जी आहे ना ही कृष्णांपासून मिळालेली आहे. तर जी गोष्ट आपल्याला कृष्णांपासून मिळालेली आहे त्याचा वापर त्यांच्यासाठीच करणं हा पूर्ण त्याग आहे, म्हणजे युक्त वैराग्य ज्याला म्हणतात त्याचा असा अर्थ होतो. आणि ह्याच्यामध्ये फल्गु वैराग्य ह्या श्लोकामध्ये जो आलेला आहे, फल्गु वैराग्य म्हणजे युक्त वैराग्याच्या बरोबर विरुद्ध म्हटलेलं आहे. आता एखादी भौतिक जगातील गोष्ट कृष्ण सेवेत वापरणे, जसं आपण म्हटलं की आपला देह जो आहे कृष्णांपासून मिळालेला आहे, त्यामुळे आपल्या देह कृष्णांच्या सेवेमध्ये वापरणं हे युक्त वैराग्य झालं. आता फल्गू हा शब्द आला कुठून? तर बिहारमध्ये फल्गू नावाची एक नदी आहे आणि ही नदी आपण जर का बघितलं तर आपल्याला वाटते ती खूप खोल अशी आहे, पण आपण उतरलो ना नदीमध्ये की लगेच तिचा पायाला तळ लागतो, म्हणजे ती अगदी शॅलो आहे किंवा उथळ अशी नदी आहे, पण अजिबात खोल नाहीये. म्हणजे तसंच एखादी व्यक्ती आपल्याला दाखवताना वरवर दाखवते की त्या व्यक्तीने अगदी भौतिकाचा त्याग केलेला आहे, पण आतून मात्र त्याला भौतिक भोग भोगण्याची इच्छा आहे. जशी अगदी ही नदी आहे फल्गू की वरून आपल्याला खोल वाटते पण ती ऍक्च्युली म्हणजे हे आहे, शॅलो आहे. तर ह्याला अपूर्ण त्याग किंवा फल्गू त्याग म्हटलेला आहे. आता श्रीला प्रभुपाद बघा परदेशामध्ये गेले, तिथे त्यांनी बऱ्याच ठिकाणी ते भ्रमण केलं, सर्वांना कृष्ण कथा, भागवत धर्माचं ज्ञान दिलं. तर ते विमानाचा वापर करत असत, गाडीचा वापर करत असत. आता माईकच्या वापराबद्दल आपण बघितलं, किंवा ते त्यांचे प्रवचन रेकॉर्ड करत असताना टेप रेकॉर्डरचा वापर करत असत. मग त्यांना आपण संन्यासी म्हणायचं नाही का? तर असं नाहीये, ते संन्यासी आजही आहेत, पण त्यांनी या सर्व भौतिक गोष्टींचा वापर कशासाठी केला? त्या कृष्णाच्या आनंदासाठी केला किंवा भगवत सेवेसाठी केला. तर हे आपण लक्षात घेऊया. इथे आता तसं बघितलं गेलं तर आपण जेव्हा भगवद्गीतेमध्ये समजतोय की अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत कृष्ण, सर्व काही त्यांचंच आहे. कृष्ण म्हणजे भौतिक जगाचे रचयिता पण तेच आहेत, नियंत्रक पण तेच आहे. इथे आपलं असं काहीच नाही, आपण उगीच मानतो की हे माझं आहे ते माझं आहे. तर जर का आपलं काही नाहीच आहे तर संन्यास किंवा त्याग मग करायचा कसला? समजलं का? तर जे आपल्याला कृष्णांकडून मिळालेलं आहे त्याचा वापर त्यांच्यासाठी करणं हा संन्यास झाला. जसं आता आपली ही झूमची मीटिंग चालू आहे, आपण मोबाईलचा वापर करतो आहे, आपण इंटरनेटचा वापर करतोय, हे कुठल्या गोष्टीसाठी करतोय? तर कृष्णांबरोबर जोडून घेण्यासाठी करतोय. मग हेही उदाहरण एक युक्त वैराग्याचं आपण म्हणू शकतो. हा, आता तिसरा श्लोक माताजी. ज्ञेयस्नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो आपल्या कर्माचा द्वेष करत नाही किंवा त्याच्या फळाची इच्छाही करत नाही तो सदैव संन्यासी समजला जातो.
हे पराक्रमी अर्जुना, सर्व द्वैतांपासून मुक्त झालेला असा मनुष्य भौतिक बंधनांवर सहज विजय मिळवून पूर्णपणे मुक्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, आधीच्या श्लोकामध्ये आपण समजून घेतलं. आता युक्त वैराग्य म्हणजे काय, की सर्व साधनं जी आपल्याला कृष्णांकडून मिळालेली आहेत ती स्वतःच्या इंद्रिय तृप्ती करता न वापरता कृष्णांबरोबर जोडून घेण्यासाठी वापरणे म्हणजे युक्त वैराग्य झालं. आता या श्लोकामध्ये आपल्याला खरा संन्यासी कोण असतो ह्याबद्दल सांगितलंय. जो आपल्या कर्माचा द्वेष करत नाही असं म्हटलंय, जो नित्य कृष्णांच्या सेवेत असतो आणि जो फळाची अपेक्षाही करीत नाही. तर ती सर्व कार्य तो कृष्णांना मधोमध ठेवून किंवा कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून करत असतो. म्हणजे कार्य तीच आहेत, पण तो कशा प्रकारे केली जातात यामुळे ती माणसाला बद्ध तरी करतील, नाहीतर त्याच्या मुक्तीचं साधन बनतील. आता ह्या उलट जो त्यागी असतो ना, तो काय करत असतो, त्याने त्याग म्हणजे सगळ्या गोष्टी सोडलेल्या असतात आणि त्यामुळे तो त्याग केल्याने तो अन्नाचा आनंद पण घेऊ शकत नाही. या उलट भक्त कसा असतो बघा, प्रथम तो कृष्णांना अर्पण करतो अन्न आणि मग प्रसाद म्हणून जेव्हा ते अन्न खातो, ग्रहण करतो, तर त्यावेळेला तो अन्नाचा आस्वाद पण घेऊ शकतो. हो ना. तर त्यागी हे असं करत नाही, त्याने त्यागच केलेला असतो की मी हे काही करणारच नाही. तर म्हणून इथे म्हटलेलं आहे की कर्मसन्यासापेक्षा कर्मयोगी श्रेष्ठ आहे. आता इथे कृष्ण आपल्याला डिटेलमध्ये ज्ञान देतात की कर्माचा द्वेष करू नये असं कृष्णांनी सांगितलंय. मला हे काय करावं लागतंय, कशाला करावं लागतंय, म्हणजे निरीच्छेने कर्म न करता उत्साहाने कर्म केली पाहिजेत, कृष्णांच्या आनंदासाठी केली पाहिजे आणि फळाची इच्छा न ठेवता केली पाहिजे. आता भक्त जो कृष्णांना भोग लावतो, नैवेद्य अर्पण करतो, तो जी काही आपण गोष्टी असतो, जसं फळ आहेत, भाज्या आहेत, हे कसं काळजीपूर्वक निवडेल, मग ताज्या फळं भाज्या असं तो निवडून घेईल, ते विकत घेईल आणि कृष्णांसाठी मला बनवायचं आहे मग तो विचारपूर्वक चविष्ट बनवेल. जे जे काही त्याच्यामध्ये आपण घालू घटक ते व्यवस्थितपणे विचार करून तो हे करेल आणि मग प्रेमाने भक्तिपूर्वक कृष्णांना हा भोग अर्पण करेल. तर कर्मयोगी हा अशा प्रकारे कर्म करतो, उत्साहाने कर्म करतो. मला काय करावं लागतंय असं नाही, अगदी इच्छेने आणि मनपूर्वक हे काम करत असतो. आपलं कर्तव्य आहे असं समजून करत असतो आणि अशी कर्म आपण आपली केली रोजचे नेहमीच्या जीवनातली, ती आपली आध्यात्मिक उन्नती घडवून आणतात. आता कर्मयोगाचं मन कसं असतं, हे कृष्णांच्या चरणी अर्पण केलेलं असतं त्याने किंवा कृष्णांच्या कमल चरणांच्या बरोबर जोडलेलं असतं. त्यामुळे मनाचा जो विषय असतो ना, मन कसं असतं सदैव संकल्प विकल्प, म्हणजे हे बरं ते वाईट, हे आवडतं ते नाही आवडत, अशा गोष्टीपासून ते मुक्त होऊ लागतं. द्वैत म्हणतात ना त्याला, द्वंद्व ज्याला म्हणतात आपण म्हणूया, तर त्याच्यापासून मुक्त होऊ लागतो. तर लक्षात इथे ठेवूया की आपल्याला कर्माचा त्याग करायचा नाहीये, कर्माच्या फळाचा त्याग करायचा आहे. कर्म करत राहायचं आहे, पण कर्माचं फळ हे कृष्णांना अर्पण करायचं आहे आणि कृष्णांच्या आनंदासाठी आपल्याला कर्म करत राहायचे. म्हणजे तीच कर्म, पण ती करण्याची क्रिया बदलल्याने ती आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून आता मुक्त करणार आहे. आणि अशा प्रकारे आपण कर्म केल्याने आपण कृष्णांच्या बरोबर जोडून घेतो आणि आपली आध्यात्मिक उन्नती चालू राहते. आता इथे पुढे एक गोष्ट आहे ती सांगते मी तुम्हाला. या मध्ये जे दिसतात ना ते हरिदास ठाकूर आहेत. हरिदास ठाकूर यांना ना चैतन्य महाप्रभू नामाचार्य असं म्हणत असत. तर हे हरिदास ठाकूर ना दिवसातून 192 माळांचा जप करत असत, म्हणजे 3 लाख वेळा ते हरे कृष्ण नाम घेत असत. आता हे एवढा जप करत असल्याने साहजिकच त्यांची खूप प्रसिद्धी होत गेली. पण हे हरिदास ठाकूर होते ना, हे जन्माने मुसलमान होते. तर त्यामुळे त्या भागामध्ये राहत असलेल्या त्या काझीला या गोष्टीचा फार राग यायचा की हे मुसलमान आहेत आणि हरे कृष्णाचं नाव मंत्र जप करतायत म्हणून. तर त्यांना बदनाम करण्यासाठी त्यांनी एक योजना आखली. आता त्यांनी एका वेश्येला बोलवलं. तिचं नाव होतं लख्खा हिरा. तिला अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी ती स्त्री होती आणि तिला सांगितलं की तू रात्री हरिदास ठाकूर यांच्या घरी जा, पुढचं मी काय ते सांभाळून घेतो. त्याप्रमाणे ही वेश्या त्या हरिदास ठाकूरांच्या घरी गेली संध्याकाळी आणि ते त्यावेळेला हरे कृष्ण महामंत्राचा जप करीत होते. ती त्यांना सांगितलं तिने की मला तुमच्याकडे बोलायचंय. तर ते तिला म्हणाले की माझा जप सुरू आहे, थोडा वेळ तुम्ही थांबा, संपतच आलाय, माझी वाट बघा थोडा वेळ, मी बोलतो तुमच्याकडे. आता ही बाहेर वाट बघत बसते त्यांची. बराच वेळ जातो, रात्र सरून जाते, सकाळ होते, पण ह्यांचा जप काही संपत नाही. आता हरिदास ठाकूर कसे आहेत, आपला जप संपवल्याशिवाय तर ते आराम तर करत नाहीतच आणि अन्नही ग्रहण करत नाही. तर त्यामुळे ती वाट बघून निघून जाते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती परत येते, परत त्यांना सांगते की मला तुमच्याकडे काहीतरी बोलायचंय. ते तिला कालच्या सारखंच सांगतात की बसा बाहेर, माझी वाट बघा, काल जरा मला जॉब संपवायला उशीर झाला
पण आज मी निश्चित लवकर संपवतो आणि तुमच्याकडे बोलतो, थोडा वेळ माझी वाट बघा. परत तेच होतं, ती वाट बघून निघून जाते, रात्र सरते, सकाळी ती उठून बाहेर जाऊन निघून जाते. तिसऱ्या दिवशी येते परत प्रयत्न करायला. तिसऱ्या दिवशी परत तेच होतं जे आधीच्या 2 दिवशी झालेलं आहे. परत निघून जाते सकाळ झाल्यावर. आता चौथ्या दिवशी ती अतिशय रागारागाने येते, चिडलेलीच असते आणि हरिदास ठाकूर आपलं नेहमीच तिला सांगतात की बस बाहेर, माझी वाट बघा थोडा वेळ, मी येतोच आहे आता. मग ती काय तिच्याच्याने राहवत नाही आणि ती म्हणते की तुम्हाला कसला आनंद येतोय, तुम्ही जे काही काम करताय त्याच्यामध्ये, तुम्ही माझ्याकडे बघत पण नाही आहात. आता हरिदास ठाकूर तिच्याकडे बघतात आणि तिला म्हणतात की जो आनंद मला मिळतो आहे तो तुला घ्यायचा आहे का? तर ती म्हणाली हो घ्यायचा आहे, मला समजतच नाही, मी आजपर्यंत अशी कोणासाठीच थांबलेली नाहीये, मला वाट बघण्याची सवयच नाहीये आणि मी गेले 3 दिवस तुमच्याकडे येते आहे, तुम्ही माझ्याकडे बघत पण नाही आहात. असा काय आनंद तुम्हाला त्या जपामध्ये मिळतोय? मग तिला हरिदास ठाकूर सांगतात की ठीक आहे, तुला जर का हा आनंद घ्यायचा असेल तर मी सांगतो ते तुला ऐकावं लागेल, तुला तयारी आहे का? तर ती म्हणते हो, मला माझी तयारी आहे. तर त्याप्रमाणे ते तिला सांगतात की तू घरी जा, तुझे दागदागिने, वस्त्र, ते घर वगैरे सगळं विकून टाक, त्याचा पैसा तू त्या मंदिरामध्ये दान कर, साधी अशी वस्त्र घाल, तुझे केस काप आणि मग माझ्याकडे ये. ते तसंच करते त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि साधी वस्त्र घालून केस कापून ती हरिदास ठाकूरांकडे येते, त्यांना प्रणाम करते, क्षमा मागते त्यांची आणि मग हरिदास ठाकूर तिला मार्गदर्शन करतात, तिला सांगतात की इथे तुळशी वृंदावनाच्या समोर तू बस, हरे कृष्ण महामंत्राचा जप कर. अजूनही तिला काही ज्या गोष्टी सांगतात त्याचं ती अगदी व्यवस्थित आता आचरण करू लागते. हरिदास ठाकूर ती जागा सोडून आता दुसरीकडे निघून जातात. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचं ती पालन करते आणि त्याप्रमाणे ती पुढे खूप मोठी वैष्णव भक्त होते. आता हरिदास ठाकूर सारख्या एका शुद्ध भक्तांच्या बरोबर संगत केल्याने, त्यांचं म्हणणं ऐकल्याने तिच्यामध्ये हे बदल घडून येतात, तिचं हृदय परिवर्तन होतं. बघा ती कशाने आली होती, अश्रद्धेने आली होती, पण तरीही तिचं हृदय परिवर्तन झालं. तर आता आपण तर श्रद्धेने जर का जप केला तर आपल्यामध्ये निश्चितच हा बदल घडून येईल. तर हे लक्षात ठेवूया की ही जी कथा आहे ना हरिदास ठाकूर आणि या लख्खा हिराची, ही आपल्याला 2 गोष्टी महत्वाच्या सांगते. एक तर जे शुद्ध भक्त असतात त्यांच्या बरोबर काही काळ घालवल्याने पण आपल्याला परिवर्तन होऊ शकतं आणि त्यांचं जे म्हणणं असतं, आपल्याला त्यांनी दिलेले जे आदेश असतात ना, ते आपण जर का तंतोतंत पाळले तर ते आपल्यासाठी खूप मदत करतात आपली प्रगती घडवून आणण्यासाठी. ही एक वेश्या होती, तिनेही कृष्ण नामाचा जप केला आणि कृष्ण नामामध्येच एवढी ताकद आहे की तिची अनंत जन्माची जी काही पापं असतील ती सगळी हळूहळू ती संपून गेली आणि तिचं हृदय परिवर्तन झालं, खूप मोठी वैष्णवी झाली ती त्यानंतर. आता 10वा श्लोक माताजी. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्या करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्र मिवांभसा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो मनुष्य आसक्तीशिवाय आपले कर्तव्य करतो, परमात्म्याला समर्पण करतो, त्याच्यावर पापकर्मांचा प्रभाव पडत नाही. जसे कमळाच्या पानाला पाण्याचा स्पर्श होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता ना एखादा कागद असतो बघा, आपण तो पाण्यामध्ये टाकला तर खराब होतो, त्याचा लगदाच बनेल, किंवा एखादं वस्त्र आहे ते पाण्यात टाकलं तर ते ओलं होईल. पण कमळाचं पान आता पाण्यात असतं पण पाण्याचा स्पर्श पण होत नाही, पाणी टिकतच नाही त्याच्यावरती. तसंच इथे सांगितलंय, जे भक्त असतात ते भौतिक जगामध्ये राहू नये, भौतिकाचा प्रभाव होत नाही त्यांच्यावरती, भौतिकाच्या प्रभावापासून ते अलिप्त राहू शकतात या कमळाच्या पानासारखे. जसे आता इथे कारण ते कृष्णाच्या भक्तीमध्ये रममाण असतात. इथे श्रीला प्रभुपादांचं उदाहरण दिलं जातं. प्रसार करायला बघा ते अमेरिकेमध्ये गेले, अमेरिकेमध्ये किती मायेचा प्रभाव आहे, मायानगरीच म्हटलं जातं. तिथे जाऊन त्यांनी हिप्पीच्या बरोबर राहून कृष्ण भक्तीचा प्रसार केलेला आहे. आता त्यांना श्रीला प्रभुपाद यांना कोणीतरी म्हटलं होतं की त्यांच्या बरोबर तुम्ही राहता या हिप्पींच्या बरोबर, तर तुम्हीही तसे बनाल. तर त्यावेळेला त्यांनी काय उत्तर दिलं होतं की मी तिथे शिकवायला जातोय, मी तिथे शिकायला जात नाही. आता हे हिप्पी कसे होते, ते नशा करणारे होते, स्वैराचारी होते, कसलाही निर्बंध पाळत नव्हते. पण श्रीला प्रभुपाद आपल्या गुरुच्या आदेशाचं पालन करायला गेले होते तिथे, त्यांना कुठल्या फळाची अपेक्षा नव्हती. त्यामुळे हिप्पींच्या वागण्याचा काही प्रभाव त्यांच्यावर पडू शकला नाही. पण उलट हे हिप्पी यांनी श्रवण केलं, हरे कृष्ण महामंत्राचं श्रवण केलं, श्रीला प्रभुपाद संकीर्तन करत असत त्याचं श्रवण केलं
शुद्ध भक्ताच्या मुखातून जेव्हा भगवत नामाचा आपण श्रवण करतो ते किती प्रभावशाली असतं. जसं कृष्णांचं नाम पण अनेक जन्माची पाप मिटवून टाकतं, तसंच ते झालेलं आहे. आणि त्यांनी हळूहळू स्वतः ते करायला सुरुवात केली. आपल्यालाही सांगतात बघा की जेव्हा आपण जप करायचा तेव्हा तोंडाने बोलायचा आणि कानाने ऐकायचा. कारण जेव्हा कानाने आपण हे श्रवण करतो ना, ते आपल्या हृदय शुद्धीचं कारण बनतं. हळूहळू आपली जे अनर्थ असतात ते निघून जातात. म्हणून इथे कृष्ण पण अर्जुनाला सांगतात, तत् शृणु, ऐक तू पहिल्यांदा. तर हे श्रवणाचं खूप महत्व आहे. आता इथे आपण त्यानंतर अजून इथे ना चित्रामध्ये जे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे ना कमळाच्या पानाचं, ते एक भगवद्गीतेचं उदाहरण प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला कसं इथे ते श्रीला प्रभुपादांचं उदाहरण यासाठी इथे दिलेलं आहे की प्रभुपादांनी बघा हे सिद्ध करून दाखवलं की ते कमळाच्या पानाप्रमाणे अस्पर्शित राहिले, म्हणजे प्रभावित झाले नाही या हिप्पींच्या वागण्यामुळे. तर भगवद्गीतेचं ज्ञान हे कसं प्रॅक्टिकल आहे ना हे पण आपल्याला समजू शकतं. म्हणजे भौतिकात राहून अलिप्त आपण कसे राहू शकतो हे इथे महत्वाचं आहे. आता कुठेही भगवद्गीता आपल्याला असं सांगत नाही, कृष्ण आपल्याला भगवद्गीतेत असं सांगत नाहीत की तुम्ही कर्तव्य करू नका. उलट ती कशा प्रकारे करा आणि कर्तव्य करत असताना भक्तीमध्ये तुम्ही स्वतःला कसे जोडून घेऊ शकता हेच कृष्ण भावनेचं त्यांनी ज्ञान आपल्याला दिलेलं आहे. बऱ्याच लोकांची ज्यांनी भगवद्गीतेचं अध्ययन केलेलं नसते त्यांची कल्पना काय असते, सगळी कर्तव्य सोडून बसणं म्हणजे भगवद्गीतेचं पालन करणं. मग म्हणून ते काय म्हणतात, आम्ही रिटायरमेंटच्या नंतर जपमाळ घेऊन बसू, असा त्यांचा गैरसमज झालेला असतो. पण आपल्याला इथे लक्षात ठेवायचंय या श्लोकानंतर भौतिकामध्ये राहायचं आहे, पण भौतिकाचा संग करायचा नाहीये आपल्याला, त्याच्या भौतिकाचा प्रभाव आपल्यावरती पडू द्यायचा नाहीये. निष्काम कर्म करण्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. त्या कमळाच्या पानाप्रमाणे जसं त्याला पाप स्पर्श करत नाही, भौतिकामध्ये कर्म आपली सगळी कर्तव्य करायची, पण कुठल्या भावनेने करायची, ती निष्काम भावनेने करायची, कृष्णांच्या आनंदासाठी आणि फळ कृष्णांना अर्पण करून करायची आहेत. आता राजा नृगाची जी कथा बघितली, राजा नृगाने जर का निष्काम भावाने कर्म केली असती तर त्याला पाप लागलं नसतं. हे आपण लक्षात घेऊ इथे. आता बघा इथे श्रीला प्रभुपादांचं चित्र आहे. न्यूयॉर्कमध्ये ते संकीर्तन करत असतात हरे कृष्ण महामंत्राचं. आणि मग ते करत असताना बरेच लोक उत्सुकतेने गोळा होऊ लागले, त्यांना विचारू लागले की तुम्ही कोण आहात, तुम्ही हे काय म्हणताय. मग त्यांनी ज्ञान द्यायला सुरुवात केली. हळूहळू अनेक लोक त्यांच्या बरोबर जोडले गेले आणि इस्कॉनची तिथे स्थापना झाली 1966 मध्ये. तर त्यांचा प्रभाव हिप्पींवरती पडला, हिप्पींच्या वाईट सवयी सुटल्या, तेही हरे कृष्ण महामंत्राचा जप करू लागले आणि त्यांच्यामध्ये हे बदल घडून आले. हे प्रभुपादांचं सान्निध्य आहे. प्रभुपादाच्या सान्निध्याने जगातील किती लोकांना जीवनाची दिशा बदलली बघा. त्यांनी कृष्णांच्या दिशेने त्यांनी वळवलं. जन्म मृत्यूच्या चक्रातून कित्येक लोक निघाले असतील, भौतिकाचा संग त्यांचा सुटला. तर असे हे गुरु असतात. ठीक आहे, आता पुढचा 18वा श्लोक माताजी. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शृणिश्चैव स्वपाके च पंडिताः समदर्शिनः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. नम्र ऋषी, खऱ्या ज्ञानाने विद्वान आणि सौम्य ब्राह्मण, एक गाय, एक हत्ती, एक कुत्रा आणि कुत्रा खाणारा म्हणजे बहिष्कृत समान दृष्टीने पाहतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये आपल्याला काय सांगितलंय की शुद्ध भक्त ज्याने ज्ञान प्राप्ती केलेली आहे त्याच्यासाठी कुत्रा, गाय, हत्ती, चांडाळ, ब्राह्मण हे शारीरिक भेद निरर्थक आहेत. आता ज्याला ज्ञान आहे की सर्वांच्या हृदयामध्ये कृष्ण परमात्मा स्वरूपात स्थित आहे, मग बाह्य शरीर कोणाचंही असो, प्रत्येकामध्ये भगवंत परमात्मा रूपात स्थित आहेत. आता कृष्ण भावना भावित मनुष्याला ह्याचं पूर्ण ज्ञान असतं, म्हणून त्याला समदृष्टी असते, म्हणून तो खऱ्या अर्थाने विद्वान असतो असं म्हटलेलं आहे. आणि भगवंत पण सगळ्यांकडेच सारखे दयाळू आहेत. प्रत्येक प्राणी मात्राला ते मित्रत्वाने वागवतात आणि जीवाच्या बाह्य स्थितीचा विचार न करता परमात्मा रूपाने प्रत्येक प्राण्यामध्ये ते वास करतात. आता छोट्यात छोटी मुंगी असेल किंवा मोठ्यात मोठ्या महाकाय हत्ती असेल, मनुष्य असेल किंवा घाणीत राहणारा एखादा डुक्कर असो, परमात्मा रूपात कृष्ण सर्वांच्या हृदयी स्थित आहेत. हे आपण लक्षात घेऊया. वाचा माताजी. ये हि संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते अध्यान्तवन्त कौन्तेय न ते शूरमते बुधः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. एक बुद्धिमान व्यक्ती दुःखाच्या स्रोतांमध्ये भाग घेत नाही.
जे भौतिक इंद्रियांच्या संपर्कामुळे होते. हे कुंती पुत्र, अशा सुखांना आरंभ आणि अंत असतो आणि त्यामुळे ज्ञानी मनुष्य त्यात आनंद मानत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हा पण खूप महत्वाचा श्लोक आहे. आता या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात आपल्याला की इंद्रिय संयमन करा, सुखाचा मार्ग सांगतात इथे कृष्ण. आपण लक्षात घेऊया की अनादी काळापासून आपण इंद्रिय तृप्तीच करत आलेलो आहोत. पण या श्लोकात आपल्याला कृष्ण सांगतात न तेषु रमते बुधा. बुधा म्हणजे काय? बुद्धिमान व्यक्ती यात रमत नाही असं म्हटलेलं आहे. मग बुद्धिमान व्यक्ती कशामध्ये रमतो? तर अक्षय शाश्वत सुखामध्ये तो रमतो. शाश्वत सुख कुठे मिळतं? तर कृष्णाच्या भक्तीमध्ये. कृष्णांचं एक नाम पण अनंत जन्माची पाप नष्ट करतं. म्हणजे आता आपली गुंतवणूक काय झाली? एक नामाची, आणि मिळालं काय आपल्याला? अनंत जन्मांचं कल्याण. या उलट इंद्रिय उपभोगांचा विचार करूया. क्षणिक सुखाची आपली गुंतवणूक आहे आणि आपल्याला मिळतं काय? पुढील अनेक जन्मासाठी आपण जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून पडतो. बघ आपल्या फायद्याचं आहे का? हे आपण आता समजून घेऊया. हे इंद्रिय उपभोगांचे विषय हे कसे आपल्या दुःखाला कारणीभूत ठरतात ते आपण जाणूया आता. इंद्रिय उपभोग करायला जर का मिळाला नाही तरी दुःख, मिळाला उपभोग करायला तर पाहिजे तेवढा मिळाला नाही म्हणून दुःख, आणि खूप जास्त करायला मिळत असेल तरी दुःख, कारण इंद्रियांची क्षमताच मर्यादित आहे. आपण एक नेहमीचं उदाहरण घेऊया. आता एखाद्या व्यक्तीला ना गुलाबजाम खूप आवडतात खायला, मग मिळाले नाहीत खायला म्हणून त्याला दुःख होईल. मिळाले एखाद्या दिवशी खायला, पण खायचे होते 5, मिळाले 2च म्हणूनही त्याला दुःख होतं. किंवा समोर 50 गुलाबजाम आहेत पण तो 5 पेक्षा जास्त खाऊच शकत नाही म्हणूनही दुःख आहे. म्हणजे तिन्ही बाजूनी दुःखच आहे त्याला. आता हे भोग कसे असतात बघा, आपण एका विशिष्ट मर्यादेबाहेर करू शकत नाही कारण आपलं मनुष्याचं शरीरच तसं बनलेलं आहे. पण या विरुद्ध तप जो असतो की नाही, तपस्या ज्याला म्हणतो, ती अशी नसते. आता आपण तुमच्यापैकी कोणी जर का 16 माळांचा जप करत असेल, आपण एखाद्या दिवशी 2-3 माळा अधिक केलाय तर त्याचा आपण काही आजारी पडू का? तर नाही. किंवा आता एकादशी आहे, एकादशीचं व्रत करतो आपण, त्या दिवशी आपण नेहमीच्या दिवशीपेक्षा थोडंसं अन्न कमी खाल्लं तर आपण आजारी पडतो का? नाही होत. किंवा आपण आता क्लासला येतो, आपला क्लास 1 तासाचा आहे पण आपण 1.5 तास बसलो क्लासमध्ये तर त्याने आजारी पडू का? तर नाही पडणार. पण भोगाचं प्रमाण असं नाहीये. भोगाचं प्रमाण वाढलं की आपण शरीर आपलं निश्चित आजारी पडतं. तर बुद्धिमान व्यक्ती हा कुठे रममाण असतो असं म्हटलेलं आहे आपल्याला? तर तो कृष्णांचं नाम, गुण, रूप, लीला ह्यांचं श्रवण कीर्तन करण्यामध्ये अतिशय मग्न असतो. आता इथे रमणे असा शब्द आहे ना, न तेषु रमते बुधा. तर रमणे म्हणजे काय? की आता एखाद्या जागी मन इतकं गुंतलंय की तिथून काढण्याची इच्छा असेल तरी ते काढता येत नाही, म्हणजे ते रमणे झालं. मुद्दामून लावलं गेलेलं नाहीये. तो बुद्धिमान व्यक्ती कसा असतो? कृष्णांची भक्ती करून असीमित सुख प्राप्त करत असतो. त्याला क्षणभंगूर भौतिक इंद्रिय सुखाच्या मागे, इंद्रिय तृप्तीच्या कार्यामध्ये त्याला अजिबात रस नसतो. आता जेव्हा आपण आपली इंद्रिय कृष्णांच्या सेवेमध्ये नियोजित करतो तेव्हा सर्व सुखाचा अनुभव घेऊ शकतो. कृष्णांचं नाव काय आहे? गोविंद. गोविंद म्हणजे इंद्रियांना आनंद देणारे. तर आपल्याला जर का शाश्वत निश्चित इंद्रिय तृप्ती हवी असेल तर आपल्याला इंद्रियांना कृष्णांच्या सेवेमध्ये नियोजित केलं पाहिजे. आणि अज्ञान जे असतं ना आपलं, किंवा ज्याला अविद्या म्हणतात, ती ही अविद्या आपल्याला ना इंद्रिय उपभोगांच्या मध्ये, विषयांमध्ये सुख भोगायला प्रवृत्त करत असते. जो शाश्वत सुखाचा उगम आहे किंवा स्त्रोत आहे ना, त्याच्याकडे बघायला म्हणजे कृष्णांकडे बघायला वळायला आपल्याला ती प्रवृत्त करत नाही. हे मायेचं स्वरूपच असं आहे. ती ज्ञान आपलं हिरावून घेते आणि आपण काय करतो? अधिकाधिक इंद्रिय तृप्तीच्या मागे लागतो आणि तिथे मिळणारा आनंद कसा असतो? तात्पुरता आनंद असतो. मग तो अधिक मिळावा, अजून मिळावा या हेतूने आपण इंद्रिय उपभोग करण्यामध्ये, कर्मबंधनामध्ये गुंतून जातो आणि परिणाम स्वरूप आपण कृष्णांपासून खूप दूर जातो. आता ना इथे या चित्रामध्ये आहे ना त्याच्याप्रमाणे आपण समजून घेऊया. इंद्रिय उपभोगांचे जे विषय असतात ना त्याच्यामध्ये मनुष्य आपण म्हटलं कधीच संतुष्ट राहू शकत नाही. इंद्रियांच्या इच्छा कशा असतात? अनियंत्रित असतात. काम कसं आहे? अनियंत्रित आहे. म्हणजे त्या कामाच्या किंवा अनियंत्रित इच्छा पूर्ण करणे म्हणजे आगीमध्ये तेल घालण्यासारखं आहे. पण कृष्ण भक्ती कशी आहे? शाश्वत आहे आणि आपल्याला नेहमी आनंद देणारी आहे. म्हणून बुद्धिमान व्यक्ती ह्या इंद्रिय उपभोगांच्या विषयापासून दूर राहतो, कारण ह्यांना अंत आहे आणि आरंभ पण आहे. आता ही इंद्रिय आपल्याला कशी फसवतात? आपल्याला ती इंद्रियांच्या संपर्कामुळे आपण भौतिक सुख ग्रहण करायला कसे प्रवृत्त होतो हे या चित्राद्वारे आपल्याला दाखवलेलं आहे. आता आपले जी इंद्रिय असतात, जसं डोळे आहे, डोळ्यांना आपल्याला बघायला आवडतं, सौंदर्य बघायला आवडतं,
म्हणून आपण विविध निसर्गरम्य स्थळांना भेट देतो, आपण सिनेमे बघतो किंवा जिभेला स्वाद आवडतो वेगवेगळ्या गोष्टींचा, म्हणून आपण रेस्टॉरंट्स मध्ये जाऊन अनेक पदार्थ ट्राय करत असतो. तर हे इंद्रियांचे विषय जे आहेत ना, तेच पुढे आपल्या दुःखाचं कारण बनतात. या चित्रामध्ये ना पतंग दाखवले, ती ओव्हरलॅप्ड आहेत चित्र, त्यामुळे दिसणार नाही, पण मी तुम्हाला वर्णन करून सांगते. संध्याकाळच्या वेळेला बघा, दिवे लागणीच्या वेळेला दिवा लावला की त्या प्रकाशाकडे आकर्षित होणारे पतंग असतात, ज्यांना इंग्लिशमध्ये मॉथ्स असं म्हणतात. आता ह्या पतंगांची काय असते, दृष्टी खूप बलवान असते, त्यामुळे ते ह्या प्रकाशाकडे आकर्षित होतात, पण ही दृष्टीच त्यांच्या मृत्यूचं कारण बनते. दिव्याच्या उष्णतेमुळे त्यांचा मृत्यू होतो. दुसऱ्या चित्रामध्ये एक हरिण दाखवलंय. हरणाचे कान खूप हे असतात, बलवान असतात, म्हणजे ऐकण्याची ती ताकद असते ना, ती खूप बलवान असते. तर ज्या वेळेला शिकारी मधुर ध्वनी वगैरे संगीताचा वापर करतात हरणाला आकर्षित करण्यासाठी, आणि शिकारीद्वारा ते पकडलं जातं, कारण ते त्या ध्वनीकडे आकर्षित होतं. किंवा आता तलावात राहणारा मासा, तलावामध्ये भरपूर अन्न असतं त्याला, पण त्या गळाला लावलेल्या अन्नाच्या लोभापायी तो अडकला जातो. तर जिभेचा स्वाद अशा प्रकारे त्याच्या मृत्यूचा कारण बनतो. भुंगा भुंगा आपल्याला माहितीये की त्याची गंधाची शक्ती ना खूप बलवान असते. तो कमळाच्या सुगंधाला आकर्षित होतो, आणि संध्याकाळ झाली, कमळाला सोडून जाऊ शकत नाही, कमळाच्या पाकळ्या बंद झाल्या की प्राणवायूच्या अभावी त्याचा मृत्यू होतो. आता खरं तर हा भुंगा लाकडाला पण छिद्र पाडू शकतो, भोग पाडू शकतो, पण ह्या कमळाच्या ज्या पाकळ्या असतात ना, तो इतका आसक्त झालेला असतो ह्या सुगंधांना की तो कमळाच्या पाकळ्या तोडून बाहेर पण जाऊ शकत नाही पडून. हत्तीचं उदाहरण पण घेतलेलं आहे इथे. आता हत्ती केवढा मोठा प्राणी, एवढा बलशाली प्राणी आहे, त्याला पकडणं तर कठीणच आहे, पण त्याला पकडण्यासाठी कसा वापर करतात, एका खड्ड्याचा वापर करतात, आणि जो खड्डा जो असतो तो वरून गवताने झाकून ठेवतात, आणि खड्ड्याच्या दुसऱ्या बाजूला एक हत्तीण ठेवतात जी ट्रेंड असते. आता हा हत्ती त्या हत्तीणीच्या स्पर्शासाठी व्याकुळ असतो, तिच्या मागे पळत येतो आणि त्या खड्ड्यामध्ये पडतो आणि पकडला जातो. आता ही प्राण्यांची जी काही उदाहरणं आहेत ना, त्यांचं एक एक इंद्रिय हे इतर इंद्रियांपेक्षा बलवान आहे, आणि त्या इंद्रियामुळेच ते अडचणीत आलेले आहेत किंवा त्यांचा मृत्यू झालेला आहे. पण मनुष्यामध्ये कसं आहे, मनुष्याची पाचही इंद्रिय बलवान आहेत, तर ती आपल्याला काय काय करायला लावतील ह्याची त्यांच्या अनियंत्रित इच्छामुळे त्यांना जर का लगाम घातला नाही तर ह्याची आपण कल्पनाच न केलेली बरी. म्हणून म्हटलं जातं की इंद्रिय तृप्तीच्या विषयाच्या मागे धावत राहिल्याने आपण कर्मबंधनातच अडकून जातो आणि कृष्णांच्या पासून फार दूर निघून जातो. आता कलियुगामध्ये बुद्धिमान लोकांची संख्याच कमी आहे मुळात. सर्वजण आहार, निद्रा, भय, मैथून ह्यामध्येच गुंतलेले आहेत. प्राण्यांना जेवढं सुख आहे ना आहार, निद्रा, भय, मैथून मध्ये, तेवढं माणसाला आता असूच शकत नाही. बघा, आपण हत्ती एवढं खाऊ शकतो का? नाही खाऊ शकत. किंवा अस्वला एवढं झोपू शकतो का? नाही झोपू शकत. माणसाला सुख मिळणारच नाही ह्याच्यामध्ये, कारण इथे म्हटलेलं आहे मनुष्यासाठी दुःख योनव एवते. एव म्हणजे निश्चितपणे आहे हे. आता इंद्रिय तृप्ती म्हणजे वर्तमानामध्येही सुख आणि भविष्यामध्येही इंद्रिय तृप्ती म्हणजे वर्तमानातही दुःख आणि भविष्यामध्येही दुःखच आहे. आता इंद्रिय तृप्ती जेव्हा हीच इंद्रिय जेव्हा आपण कृष्णांच्या सेवेमध्ये मात्र नियोजित करतो, तेव्हा मात्र आपल्या वर्तमानातही सुख मिळतं आणि भविष्यात तर सुखच सुख मिळणार आहे, ज्याची आपण कल्पना करू शकत नाही. तर समजून घेऊया, आपली सर्वांची जी इंद्रिय आहेत की नाही, ती म्हणजे ज्या शरीरामध्ये आपण आहोत, मुळातच हा शरीर आपल्याला काही काळासाठी आहे. त्या काळामध्ये इंद्रियांची कार्यक्षमता ही काही पूर्ण आपलं आयुष्यभर राहत नाही. आपल्याला बघा 40 आल्यावरती चष्मा लागतो, त्याच्यानंतर काही कानाने ऐकणं कमी होऊन जातं. म्हणजे समजलं तुम्हाला काय म्हणायचंय. तर आपण वेळ न काढता आपल्याला इमिजिएटली म्हणजे त्वरित आपल्याला ही इंद्रिय कृष्णांच्या सेवेमध्ये नियोजित केली पाहिजेत, कारण ही आपल्याला, आणि तसंच प्रगत भक्तांचा संग ठेवला पाहिजे, जे आपल्याला ह्या मार्गावरती, आध्यात्मिक मार्गावरती चालत राहायला मदत करतात. आता आपण हे मान्य करतोय की शरीर आपलं हे सुटल्यानंतर आत्मा दुसरा शरीर धारण करतो, पण भोगी मनुष्य असा विचार करत नाही. तो काय म्हणत असतो, जे आहे ना ते सर्व इथेच आहे आणि आत्ताच आहे, त्या भोग मिळाले तर तो अत्याधिक सुखी होतो. पण आपण इथे भगवद्गीतेमध्ये ज्ञान घेतलेलं आहे, हे आपल्याला बंधनासाठी आपल्याला कारणीभूत ठरणारे इंद्रिय उपभोग. आता एखादं उदाहरण आपण असं घेऊया की एका माणसाने खूप संपत्ती आपल्या जीवनामध्ये एकत्रित केलेली आहे, आणि तो म्हणेल मम्मी हे सर्व कशाला सोडू, मला भोगायचंय. तर भागवतम मध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या गोष्टी, जसं आता संपत्ती आहे, सौंदर्य आहे, हे माणसाला ना प्रारब्धाने मिळालेलं आहे. आता प्रारब्धामध्ये त्याच्या गोष्टी जर का ह्या लिहिलेल्या असतील तर त्याला त्या निश्चित मिळणारच आहेत, त्याच्यासाठी विशेष त्याला कष्ट घेण्याची गरज नाहीये.
पण भक्तीसाठी प्रयत्न करावे लागतात. मग प्रारब्धामुळे एखाद्याला जर का संपत्ती मिळाली असेल तर त्याने ती भगवत सेवेमध्ये वापरली पाहिजे, कृष्णांच्या सेवेमध्ये वापरली पाहिजे. कृष्णांच्या सेवेच्या व्यतिरिक्त स्वतःच्या उपभोगासाठी वापरण्याची त्याची इच्छा जर का झाली आणि त्याप्रमाणे तो कार्य करू लागला तर ते निश्चित त्याच्या दुःखाचं कारण बनेल. ठीक आहे. आता आता बघा इथे तेच दाखवलेलं आहे. कोणी मालमत्ता, कोणी संपत्ती, कोणी स्त्री, अशा विविध इंद्रिय उपभोगांच्या विषयामध्ये अडकलेले आहेत आणि मग पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पुनर्जन्माच्या मागे सगळं म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून हे निघूच शकणार नाहीत असे लोक. आता 29वा श्लोक माताजी. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोकमहेश्वरं सहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मा शान्तिमृच्छति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सर्व यज्ञ आणि तपस्या यांचा अंतिम उद्देश सर्व ग्रह आणि देवतांचा परमस्वामी आणि सर्व प्राणी मात्रांचा कल्याण करता आणि हितचिंतक म्हणून मला ओळखून ऋषी भौतिक दुःखांच्या वेदनांपासून शांती प्राप्त करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. या श्लोकाला ना शांती सूत्र असं म्हटलं जातं. हाही खूप महत्वाचा श्लोक आहे. 3 शब्द ह्या श्लोकामधले खूप महत्वाचे आहेत. भोक्तारम, सर्व लोक महेश्वरम आणि सुहृदम. आता आपण निष्काम कर्म म्हणजे काय म्हटलं की फळाची अपेक्षा न करता कृष्णांच्या आनंदासाठी आपल्याला कर्म करायचंय, ज्यातून कर्मबंधनातून आपण मुक्त होतो. पण तरीही निष्काम कर्म करताना हे मी करतो आहे याचा आपल्याला अहंकार असला नाही पाहिजे. तर हे लक्षात. आता एक उदाहरण घेऊन आपण समजून घेऊया. आता एक कुटुंब आहे, त्याच्यामधला घरातला जो पुरुष आहे तो नोकरी करतोय, पैसा कमवतोय. आता त्याने म्हटलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी कष्ट करतो, मी एवढ्या लांब ऑफिसला जातो आणि हे कमवलेले पैसे सगळे माझेच. त्याने आपल्या कुटुंबाला हे पैसे दिलेच नाही तर काय होईल? स्वतःच कडे ठेवले त्याने पैसे, आपल्या चैनीसाठी वापरले तर काय होईल? भांडणं होतील घरी, कोणी त्याच्या तशा वागण्याने काही आनंदित होणार नाहीये. किंवा एखाद्या गृहिणीचं उदाहरण घेऊ शकतो. बघा, गृहिणी बहुतेक वेळेला आपली स्वतःची आवड बाजूला ठेवून घरातल्या सर्व व्यक्तींच्या आवडीचे खाद्यपदार्थ बनवत असतात. पतीला आवडतं म्हणून, नवऱ्या मुलांना आवडतं म्हणून, घरातील ज्येष्ठ व्यक्तींना आवडतं म्हणून ते खाद्यपदार्थ बनतात. आता हे जरी ती गृहिणी करत असली तरी कुटुंबातले सगळेच तिच्या बाबतीत आनंदित असतात का? उलट त्यांच्याही तक्रारी चालूच असतात. रोज काय पोळी भाजी आमटी भात बनवतेस आई, किंवा काही चायनीज बनवत नाहीस तू, काही पिझ्झा बनवत नाहीस, म्हणजे कुठेतरी तक्रारी कुरबुऱ्यात. आता ह्या सगळ्या दोन्ही गोष्टींच्या मध्ये कृष्णांचा विचार कुठेच नाहीये. पण जेव्हा व्यक्ती कृष्णांच्या आनंदासाठी कार्य करते, म्हणजे कार्याची फळं कृष्णांना अर्पण करते, तेव्हा कृष्ण तर प्रसन्न होतातच, पण आपल्यालाही खूप समाधान मिळतं आणि त्याची अनुभूती आपण घेऊ शकतो. आता एखादं झाड आहे आपल्याकडे आणि आपण त्याला पाणी देतो, तर कुठे देतो बरं पाणी? त्याच्या मुळाशी देतो आपण ना. तर झाडाच्या पानांना, फुलांना, फळांना आपण पाणी देत नाही, झाडाच्या मुळाशी पाणी घालतो. झाडाची मुळं ते पाणी शोषून घेतात आणि झाडाच्या इतर सर्व भागांपर्यंत ते पोहोचवतात. तसं आणि मग झाड पूर्ण टवटवीत होतो. किंवा आपण आपल्या शरीराचं उदाहरण घेऊ. आपण अन्न खातो, ते सामान एकत्र करण्याचं काम आपले हात करतात. आपण मार्केटमध्ये जातो त्यावेळेला आपले पाय मदत करतात. मग ज्या वेळेला आपण निवडतो भाजी फळं वगैरे, त्यावेळेला आपले डोळे काम करत असतात. पण आपण जेव्हा अन्न उदराला, पोटाला देतो ना, तेव्हा ते शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत पोहोचतं. जसं झाडाच्या मुळाशी पाणी घातलं तर ते झाडाच्या सर्व भागांना पोचतं. तसंच उदराला अन्न दिलं नाही, जर का आपण हाताने म्हटलं हे मला पाहिजे, पाय म्हणाले मला पाहिजे, तर ते योग्य होणार नाही. उदराला अन्न गेलं पाहिजे आणि नाही तर सगळं शरीर अशक्त होईल. तर जसं हातांचं काम आहे की मुखाद्वारे उदरापर्यंत किंवा पोटापर्यंत अन्न पोचायचं, तसंच जेव्हा आपण कृष्णाला परमभोक्ता मानतो आणि त्यांना अर्पण करतो अन्न, तेव्हा त्यांच्या आनंदासाठी आपण कर्म करतो, तेव्हा कृष्ण प्रसन्न होतात. आणि जेव्हा कृष्ण प्रसन्न होतात तेव्हा अनेक पटीने आपल्याला ते आनंद हा परत करतात. आपल्या घरी बघा, आपल्या मैत्रिणीने एखादा पदार्थ आपल्याला काहीतरी डब्यामध्ये घालून दिलं तर आपण तिला रिकामा डबा परत करतो का? नाही, काहीतरी छोटीशी गोष्ट का होईना त्याच्यामध्ये घालून देतो. तर आता विचार करा, इथे कृष्ण तर ब्रह्मांडाचे स्वामी आहेत. आणि त्यांच्या आनंदासाठी आपण छोटं जरी कार्य केलं तरी ते आपल्याला अनेक पटीने हा आनंद परत करणार आहेत.
आता इथे परम भोक्ता म्हटलेलं आहे, म्हणजे प्रथम आपण त्यांना अर्पण करतो. त्यावेळेला इथे शोषण भाव नाहीये. शोषण भाव हा कसा असतो, एकतर्फी असतो, म्हणजे एखाद्याचा फायदा घेण्याचा, म्हणजे नुसतं घेतच राहणे अनुचित प्रकारे, असा भाव नाहीये इथे. कृष्ण आपल्याला अनेक पटीने परत करतायत, हे आपण लक्षात घेऊया. म्हणून कृष्णांना आपण परम भोक्ता म्हणतो. भोक्तारम या शब्दाचा अर्थ तो आहे. आता सर्व लोक महेश्वरम. आता कृष्ण कसे म्हणतो आपण की सर्व लोक महेश्वर आहे, सगळे ग्रह लोक ह्यांचे परम स्वामी कृष्ण आहे. आणि आपला भौतिकामध्ये अभिमान कसा असतो बघा, एखादी कंपनी किंवा एखादा जमिनीचा तुकडा जरी आपला असेल तर आपण म्हणतो हे ह्याचा मालक मी आहे, आपण आपल्याला स्वामी समजू लागतो. आणि इतर कोणी आपल्याला हे स्वामी मानलं नाही तर तेच आपल्या दुःखाचं कारण होतं. म्हणजे आपण स्वामी मानतोय पण इतर मानत नाहीये, त्यामुळे ती अशांती आहे. आणि तिसरा शब्द आहे सुहृदम. सुहृदम म्हणजे सर्व प्राणी मात्रांचा हित करता, कल्याण करता. आता ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा आपण समजून घेऊ ना, की कृष्ण कसे आहेत, भोक्तारम आहेत, सर्व लोक महेश्वरम आहेत आणि सुहृदम आहेत, तेव्हा आपल्याला शांती प्राप्त होईल. श्रीला प्रभुपाद म्हणतात की या शब्दाचा, या श्लोकाचा अर्थ आपण अगदी व्यवस्थितपणे जर का समजून घेतला ना, तर आपल्याला निश्चित शांती प्राप्त होते आणि जगामध्ये कुठेही भांडण तंटे वगैरे जे होतात ना, युद्ध होतात काही कारणांनी, ते सगळं थांबतील. आता कृष्ण हे आपण म्हटलं काय आहे, भोक्ताराम आहेत. आता आपल्याला समस्या कधी येतात, जेव्हा आपण स्वतःला भोक्ता मानतो. आपली भोग करण्याची जेव्हा वृत्ती होते, कृष्णांना मध्ये न घेता, केंद्रस्थानी न ठेवता त्या गोष्टीचा उपभोग मी स्वतः घेणार, अशी वृत्ती जेव्हा होते ना, तेव्हा सगळं बदलतं आणि ते आपल्या दुःखाचं कारण बनतं. सर्व गोष्टी कृष्णांसाठी आहेत, तेच परमभोक्ता आहेत, हे जर का मानलं तर आपल्याला शांती प्राप्त होते. मग कृष्णच परम स्वामी आहेत. आपण काय करतो, आपण स्वतःला स्वामी मानून बसतो. मग तो आपल्या घराचा असेल, जमिनीचा असेल, काही असेल, हा झाला मिथ्या अहंकार आहे आपला आणि ते आपल्या पतनाला कारणीभूत होतं. कुठल्याही गोष्टीचे परम चिंतक, परम शुभ चिंतक म्हणूया, हे कल्याण करता हे कृष्ण आहेत. सुहृदम असं म्हटलेलं आहे. मग आता जेव्हा साक्षात श्रीकृष्ण भगवान आपले शुभचिंतक आहेत, हितचिंतक आहेत, तर आपल्याला दुःखी व्हायचं काही कारण आहे का? अजिबात नाहीये. तर आपण लक्षात घेऊया, इथे हे खूप महत्वाचा श्लोक आहे. आणि इथे आता आपला अध्याय संपतो. तर काय बघितलं बरं आपण ह्या अध्यायामध्ये? तर अर्जुनाचा पहिला प्रश्न होता की कर्म करू की मी कर्मातून संन्यास घेऊ. मग कृष्णांनी त्याला समजवलं की कर्मयोग हा कर्म संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. मग कृष्णांनी सांगितलं की निष्काम कर्म कसं करायचं, तर आसक्ती ठेवायची नाही, कर्म करताना द्वेष पण ठेवायचा नाही, हे चांगलं वाईट असं द्वंद्व न मानता कृष्णांच्या आनंदासाठी हे कर्म मी करणार आहे असं मानून ते करायचं. आणि सगळ्यात शेवटी आपण आता हा शांती सूत्राचा श्लोक पाहिला. तर इथे आपला हे संपलेला आहे आजचा अध्याय. आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर मी घेते. आणि माताजी तुम्ही आता रेकॉर्डिंग थांबवू शकता.